आजच्या ठळक बातम्या. गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा डंपर पकडला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार किरण सामंत यांनी केली पाहणी. खालापूर पोलिसांच्या वतीने एकता दौड. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राजापूर पोलीस दलातर्फे दौड. दापोली तालुका काँग्रेसतर्फे स्वर्गीय इंदिरा गांधींना आदरांजली. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. गोवा राज्यातील गोवा बनावटीची दारू विजघर चेकपोस्ट येथून तिलारी घाटमार्गे सोडली जाते हे पुन्हा उघडकीस आले आहे. गुरुवारी मध्यरात्री विजघर चेकपोस्ट येथून पोलिसांनी पोत्यात दारू भरलेला डंपर सोडला. नंतर या डंपरमधील दारू तिलारी धामणे रोडवर इतर वाहनात भरताना चंदगड पोलीस निरीक्षक यांनी मोठी कारवाई करत डंपर, 3 कार तसेच दारू असा 42,12,000 रुपये मुद्देमाल जप्त करून 10 जणांवर गुन्हा दाखल केला. 6 जणांना ताब्यात घेतले तर 4 जण फरार आहेत. विजघर चेकपोस्ट येथून दारू घेऊन जाणारा चालक विजय झोरे हा विजघर चेकपोस्ट येथून दारू घेऊन जातो. या अगोदर देखील पकडलेल्या दारूमध्ये हाच चालक होता. विजघर चेकपोस्ट येथून दारू सोडणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यावर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कारवाई करणार काय, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, तांदूळ, नाचणी, फळबागा तसेच झाडे कोसळणे अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे निर्देश दिले आहेत. वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी आणि महसूल गटविकास अधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पंचनामे करून अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या जात आहेत. तसेच काही भागात प्रत्यक्ष बांधांवर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आहे. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त खालापूर पोलीस यांच्या वतीने रिलायन्स टाउनशिप लोधिवली येथे एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. एकता दौडला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी झेंडा दाखवला. एकता दौड रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचा उद्देश देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी सोबतच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण देशभरात एकता दौडचे आयोजन करण्यात येते. भारताचे लोहपुरुष आणि देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमुळे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. राजापूर तालुका पोलीस प्रशासनाने पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौडचे शानदार आयोजन केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात प्रसारित करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली ही एकता दौड आयोजित करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोबिन शेख यांच्यासह एकूण 30 अंमलदार सहभागी झाले. पहाटेच्या वेळी सुरू झालेल्या या दौडमुळे तालुक्यात एक उत्साहाचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दापोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. देशाचे ऐक्य, एकसंघता आणि प्रगतीसाठी दोन्ही महान नेत्यांच्या योगदानाचा उहापोह करण्यात आला. कार्यक्रमात मंगेश मोरे तालुका अध्यक्ष, राकेश कदम शहराध्यक्ष, वृषाली कदम उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस, अनुज कदम जिल्हा अध्यक्ष NSUI, वेदांत होळकर तालुका अध्यक्ष NSUI, संदीप बर्वे उपशहराध्यक्ष, अर्जुन शिगवण उपाध्यक्ष, मयूर वेदक शहर सचिव, श्रीकांत मुंगसे, आसमा मणियार, रियाज तळघरकर, प्रकाश मंडपे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.